तर नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेणार आहोत की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, किती ट्रेड एक्झिक्यूट केले, कशावरून त्याला मॅनेज केलं, काय सायकॉलॉजी होती, एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर त्याला बुक केलं आहे, ए टू झेड क्लॅरिटी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. भरपूर जणांचा प्रॉब्लेम असतो की एक्झॅक्टली सर प्रॉपरली एंट्री समजलेली नव्हती, त्याला कसं मॅनेज केलं ते समजलं नव्हतं. तर त्यासाठीच मी ही सिरीज चालवतोय. प्रॉपरली तुम्हाला या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट समजून येईल. तर प्रॉपरली इथे तुम्ही बघू शकता की ऑर्डर बुक तुमच्या समोर आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला दिसत असेल की आज आपले दोन ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहे. एक जो आहे जो बँक निफ्टीमध्ये आहे, दुसरा जो आहे तो आपला निफ्टीमध्ये आहे. पहिल्या ट्रेडमध्ये म्हणजे की बँक निफ्टीच्या ट्रेडमध्ये आपला पहिला आधी स्टॉप लॉस गेला आहे, त्यानंतर जे आहे ते आपण निफ्टीमध्ये त्याला कव्हर करून जबरदस्त जॅकपॉट बुक केला आहे. तर एक्झॅक्ट याच्या मागची सायकॉलॉजी काय होती ते प्रॉपरली आपण आधी बघून घेऊ. त्यानंतर तुम्हाला पुन्हा ऑर्डर बुकवर दाखवून देईल की एक्झॅक्टली आपल्या कोणत्या टायमिंगला ते बुक झालेलं होतं. तर डायरेक्टली मी इथे चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली ह्या मागची सायकॉलॉजी काय होती. तर प्रॉपर आपण आधी बघून घेऊ बँक निफ्टीमध्ये, कारण की आपला जो फर्स्ट ट्रेड आहे तो आपला बँक निफ्टीचा इथे एक्झिक्यूट झालेला आहे. तर बँक निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतो. तर इथे बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. आजची तारीख आहे 11. ओके, तर आजची जी ओपनिंग होती एकदम फ्लॅट होती. ऑलमोस्ट यांनी जे फ्रायडेला क्लोजिंग दिली होती एक्झॅक्टली त्या जवळपास याची ओपनिंग होती. पहिली कॅन्डल डायरेक्शन दाखवत होती अपसाईडचं, प्रॉपर बाहेर दिसत होती की हा अपसाईडनी जाणार आहे. डायरेक्ट हा वर जायला निघाला. तर इथे मी क्लिअर सांगितलेलं तुम्हाला की जोपर्यंत स्ट्रक्चर क्रिएट करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतंही ऍक्शन घ्यायचं नाही आहे. जोपर्यंत आपल्याला कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत आपण कुठे हात टाकत नाही. तर आधी आपण सेटअपचा वेट केला. सेटअप जो कंटिन्यूशन आपलं दिलेला आहे ते या कॅन्डलमध्ये दिलं आहे. एक्झॅक्टली जर तुम्ही बघू शकता तर ही प्रॉपरली इथनं सेलर ऍक्टिव्हेट झाले, खाली कॅन्डल आणली, वर क्लोजिंग दिली. तर प्रॉपरली इंगल्फिंग होती, वरच्या साईडनी क्लोजिंग दिली होती. डायरेक्शन नव्हतं ते वरच्या साईडचं दाखवत होतं. मी क्लिअर तुम्हाला सांगितलं पण होतं लाईव्ह मध्ये, आज आपण जो व्ह्यू ठेवणार आहे तो बाईंग साईडचा ठेवणार आहे. मला खालच्या साईडनी काही दिसत नाही आहे. जे पण टार्गेट आहेत ते अपसाईडचेच आहेत. एक्झॅक्टली आज त्यांनी वरच्या साईडचं मुवमेंट केलं, बट या क्लोजिंगवर ही जी कॅन्डल आहे ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता. लाईव्ह मध्ये मी सरांना हा ट्रेड दिलेला पण होता. ह्याच्या क्लोजिंगवर आपण कॉल बाय केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपला स्टॉप लॉस होता. एक्झॅक्टली आपण एंट्री घेतली. बॅक टू बॅक यांनी डाऊन साईडनी कॅन्डल बनवत या कॅन्डलमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट केला आणि पुन्हा मग आपल्या साईडनी मोमेंटम दाखवलेला आहे. बट आधी आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि त्यानंतर जे मोमेंटम आहे ते कंटिन्यू केलं आहे. त्यानंतर डे हाय लावल्यानंतर थोडा फार हा अजून वेट केला, त्यानंतर खाली आणलं. या झोनवर ऑलमोस्ट आपण जे लाईव्ह आहे ते क्लोज केलं होतं. मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं होतं आजच्या सेशनमध्ये आपल्याला 100% मोमेंटम बघायला मिळू शकतो. भरपूर जण म्हणतो की आज साईडवेज जाऊ शकतो. मी क्लिअरली सांगितलं होतं की आज मोमेंटम बघायला मिळू शकतं, कारण की प्रीमियम जे आहे ते प्रॉपर सिंकमध्ये वर्क करत होते. त्या बेसिसनी मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की आज मोमेंटम येऊ शकते. ठीक आहे, फक्त आपल्याला आपला सेटअप जो आहे तो फॉलो करायचा आहे. तर एक्झॅक्टली जेव्हा मी लाईव्ह क्लोज केलं तर मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की या झोनच्या खाली जेव्हा क्लोज देणार तर प्रॉपरली आपण या लेवलसाठी प्ले करू शकतो. बट एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की सेटअप इकडे कोणताही आपला फॉर्म झालेला नाही आहे, तर आपण एंट्री इथे घेतली नाही. त्यानंतर थोडाफार इथे थांबला आणि त्यानंतर इथे एक बॉटम बनून यांनी प्रॉपरली डब्ल्यू पॅटर्ननी इथे एक डायरेक्शन आपली दाखवलेली आहे या कॅनलमध्ये. तर आपला जो सेटअप आहे पुन्हा कंटिन्युएशन मध्ये या कॅनलमध्ये ओपन झाला. त्यानंतर आपण इथे ऍक्टिव्हेट करू शकलो असतो, बट मी केलेलं नाही आहे. कारण काय तर त्याचं मी तुम्हाला नेक्स्ट ट्रेडमध्ये जो सेटअप दाखवणार त्यामध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार. इथे ज्यांनी पण एंट्री घेतलेली असेल त्यांची परफेक्ट होती. भरपूर जणांनी मला स्क्रीनशॉट पाठवले, ते मी बघितले. प्रॉपर ज्यांची पण इथे एंट्री होती ते परफेक्ट होती एक्झॅक्टली, कारण की या लेवलपर्यंत आपलं टार्गेट होतं आणि 1:1 इथे प्रॉपरली बसलं होतं. त्या बेसिसनी इथे जी एंट्री होती ती परफेक्ट होती. ज्यांनी इथे एंट्री घेतली असेल ते परफेक्ट आहे. त्यानंतर हा इथे एंट्री केल्यानंतर हा थोडाफार वर निघाला. ठीक आहे, त्यानंतर खाली आला आणि कंटिन्यू करत त्यांनी ऑलमोस्ट डे हाय पर्यंत मोमेंटम दाखवलेला आहे. ज्यांची पण ट्रेलिंग बुक झाली असेल, एक्झॅक्टली जी ट्रेलिंग जर केली असेल तर यामध्ये तुम्ही बघू शकता की या एंट्री नंतर वर गेला, खाली आला, तर याच्यामध्ये कोणतीही डॉमिनेट कॅन्डल बनलेली नाही आहे. त्यानंतर फ्रॅक्टल आला, तो इथे आला. मग फर्स्ट ट्रेलिंग जी आपली होती इथून उचलून आपण इथे लावली, मग इथे लावली, मग कंटिन्यू वर गेला. तर फायनल जी होती ती इथे होती, कारण की डॉमिनेट कॅन्डल आहे आणि ह्याच्या बेसिसवर याच्या लोवर आपण इथे ट्रेलिंग बुक झालेलं असेल. त्यानंतर हा वर गेला, थोडा खाली आला, आता इथे क्लोजिंग दिली आहे. बट एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर पहिला जो मी तुम्हाला ट्रेड दिला होता लाईव्ह मध्ये तो हा होता. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस, हा इथे आपला बुक झाला. त्यानंतर मोमेंटम आपल्या साईडने याने दाखवलं. मी इथे क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की इथे एक स्ट्रेंथ येऊ द्या, डायरेक्शन क्लिअर होऊ द्या, प्रीमियम प्रॉपर आपल्या साईडने चालू द्या, त्यानंतर आपण एंट्री एक्झिक्यूट करणार आहे. बट इथे काय केल्याने की डे हाय लावला, खाली क्लोज केलं आणि त्यानंतर खालच्या साईडने मोमेंटम दाखवलं, व्होल्टिलिटी दाखवली. स्पेस क्लिअर नव्हता म्हणून मी क्लिअर तुम्हाला सांगितलं होतं की आधी आपल्याला पूर्ण क्लॅरिटी येऊ द्यायची आहे. याचं फॉर्मेशन प्रॉपरली आपल्याला जोपर्यंत ऑप्शनवर दिसत नाही तोपर्यंत एंट्री करायची नाही आहे, हे सोडून दिलं. त्यानंतर इथे मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते की आपला जो व्ह्यू राहणार आहे 90% तो राहणार आहे अपसाईडने. आपण बाईंग साईडचा विचार करू. तर एक्झॅक्टली या झोनवर सेकंड जो ट्रेड आहे तो भरपूर जणांचा जो बँक निफ्टीमध्येच करतात त्यांचा जो आहे तो या कॅनलमध्ये झालेला आहे. इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. ओके, आणि हे जे मोमेंटम आहे हे यांनी कंटिन्यू केलेलं आहे. तर ट्रेलिंग इथे, मग त्यानंतर इथे, मग त्यानंतर इथे, इथे आणि या झोनवर डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंग बुक झालं. हे झालं क्लिअर बँक निफ्टीचं. प्रॉपरली तुम्हाला समजलेलं असेल की एक्झॅक्टली पहिला ट्रेड जो होता
तो कसा झाला, त्याच्यामागची सायकोलॉजी काय होती, काय विचार केलं होतं आणि इथे कावर एंट्री घेतली. जनरली WRC ही नाही आहे, बट कंटिन्यूचं साईन जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा आपण घेतो. तर तुम्ही बघत असाल की कंटिन्यू जे आपल्याला ग्रीन कॅन्डल मिळतात, तर कंटिन्यूच्या साईनला मी प्रॉपर इंगल्फिंग अकॉर्डिंग ट्रेड करतो. तर इंगल्फिंग आलेली होती, डायरेक्शन पूर्ण वरचं क्लिअर होतं, स्पेस दिसत होता, थोडासा अग्रेसिव्ह होता कारण की रेजिस्टन्स लेवल जो होता तो मॅकच्या साईडनी जवळ होता. त्याचं वेट नाही केला, फक्त प्रीमियमचं कन्फर्मेशन बघितलं आणि त्यावर मी हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. तर हा झाला. त्यानंतर दुसरा जो आहे तो कंप्लीट केला. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या स्पॉट चार्टवर क्लिअर झालं असेल. हाच जो ट्रेड आहे हा मी तुम्हाला ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कशा पॉईंट त्याला आपण मॅनेज केला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की प्रॉपर जो स्ट्राईक प्राइस मी एक्झिक्यूट केला आहे तो केला आहे 55,100. एक्झॅक्टली आपण ऍट द मनी जर केलं तर 55,200 जायला पाहिजे, बट समोर प्राइस जी होती ती 55,100ची होती, तर तोच एक्झिक्यूट केला. तर मग त्याला काही चेंज केलेलं नव्हतं. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की ही जी कॅन्डल आहे इथे एक्झिक्यूट केला होता, इथे याचा स्टॉप लॉस होता. तर मोमेंटम जर बघायला गेलं तर याचा जो स्टॉप लॉस आहे तो प्रॉपरली पर्सेंट वाईज जो येत होता तो येत होता ऑलमोस्ट 9 पॉईंटचा. मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगितलं पण होतं की 9 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्यानंतर पुन्हा जो आपला सेकंड ट्रेड जो आहे सेटअप अकॉर्डिंग तो जो दाखवत होता तो इथे होता. मी बँक निफ्टीमध्ये घेतलेला नाही आहे. सेकंड ट्रेड जो आहे तो माझा निफ्टीमध्ये घेतलेला आहे. निफ्टीचा पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर एक्झॅक्टली ज्यांनी घेतलेला आहे त्यांचं मी तुम्हाला क्लिअर करून दाखवतो की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये निघालो की नाही. ठीक आहे, तर इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस. ठीक आहे, तर प्रॉपरली तुम्ही बघू शकता की या झोनपासनं तर या झोनपर्यंत जे मोमेंटम आहे ते आहे ऑलमोस्ट 17%च्या जवळपास. तर 9% आपला आधी स्टॉप लॉस होता. त्यानंतर आपण जर प्रॉपरली ही स्टेज कंटिन्यू केली असती तर अजून 17%च्या जवळपास आपण केलं असतं. तर 7-8% एक्स्ट्रा प्रॉफिट आपल्याला झालं असतं. बेस्ट होता एंड ऑफ द डे यांनी प्रॉफिटमध्ये काढलेला आहे. भरपूर जण प्रॉफिटमध्ये निघालेले आहेत. सर्वांचे स्क्रीनशॉट माझ्यापर्यंत पोहोचले आणि सर्वांना रिप्लाय पण माझ्या साईडने गेलेला आहे. तर क्लिअर इथे तुम्हाला झाले असेल की एक्झॅक्टली बँक निफ्टीची आजची ट्रेड काय होती, कशावरून त्याला मॅनेज केलं आणि एक्झॅक्टली पॉईंट वाईज त्याला एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये कसं कन्वर्ट केलं ते. ठीक आहे, हे झालं बँक निफ्टीचं. सेम ट्रेड जो दुसरा आहे तो माझा एक्झिक्यूट झालेला आहे निफ्टीमध्ये. तर निफ्टीमध्ये दुसरा ट्रेड कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट केला, काय त्यामागची सायकोलॉजी ते तुम्हाला क्लिअर करतो मी निफ्टीच्या चार्टवर. तर निफ्टीचा चार्ट मी इथे लावून घेतो. तर निफ्टीचा चार्ट इथे मी लावून घेतलेला आहे. इथे पण तुम्ही बघू शकता की निफ्टीची पण आजची जी ओपनिंग होती एकदम फ्लॅट होती. ठीक आहे, वरच्या साईडने याने डायरेक्शन दाखवलं. एक्झॅक्टली जी क्लोजिंग होती शुक्रवारची त्याच्या जवळपास यांनी ओपनिंग दिली होती. थोडंफार हा वर गेला, खाली आला. इथे कंटिन्यूचं साईन नव्हतं कारण की हा इथे हर्डल फेस करत होता आणि कॅन्डल जी होती ती पण ह्याच्यावर क्लोजिंग नव्हती, म्हणून इथे एंट्री नव्हती. भरपूर जण इथे अग्रेसिव्ह प्ले करणार होते. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की इथे नाही आहे, हा थोडासा व्हॉलेटिलिटी दाखवू शकतो. एक्झॅक्टली इथे बघू शकता की दुसऱ्या कॅन्डलमध्येच यांनी खाली पुश केलं आणि खाली इथे सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. इथे कंटिन्यूशन यांनी थोडंफार दाखवलं. इथे मी एंट्री घेऊ दिली नाही. याच्या मागचं रिझन हेच होतं की स्पीड नव्हता, एकतर क्लॅरिटी ऑप्शन प्राइसवर दिसत नव्हती आणि जनरली तुम्हाला माहिती आहे की आपण स्पॉटला जास्त महत्व देत नाही, आपण ऑप्शनला महत्व देतो. तर तिकडे क्लॅरिटी असली पाहिजे कारण की आपण ऑप्शन प्लेअर आहे. तर एक्झॅक्टली प्रत्येक गोष्ट आपल्याला तिकडे कन्फर्म करावं लागते, त्यानंतर आपण एक्झिक्युशन करतो. तर इथे आपण फक्त बघतो की एक्झॅक्टली स्पॉट कशा प्रकारे बिहेव करताय, त्यानंतर याचं रिफ्लेक्शन आपण जेव्हा ऑप्शनवर बघतो त्यानंतरच आपण एक्झिक्युशन करतो. तर इथे लाईव्हमध्ये मी तुम्हाला पूर्ण कॉमेंट्री केलेली होती की इथे कोणतीही एंट्री आपली बनणार नाही सेटअप अकॉर्डिंग. त्यानंतर रेंज काढून दिलेला होता. मी क्लिअर सांगितलं होतं की बँक निफ्टीजवळ तरी खालच्या साईडनी स्पेस आहे पण ह्याच्याजवळ नाही आहे. ठीक आहे, तर इथे कोणताही सेटअप डाऊन साईडने ऍक्टिव्हेट झाला नाही. जर तुम्ही बघू शकता तर प्रॉपरली इथे खाली येऊन हा वर गेला, खाली आला, स्ट्रक्चर प्रॉपर बनवलं कोणतं, हायर लोचं. ठीक आहे, हायर लोज म्हणजे की अपट्रेंडसाठी मी क्लिअर झालेलं होतं, तुम्हाला क्लिअर समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा हा पॅटर्न बनवला तर पॅटर्न बनवून यांनी बघा की ही कॅन्डल स्ट्रॉंग WRC आहे. प्रॉपर या झोनपर्यंत 1:1 ओपन आहे. ठीक आहे, तर या बेसिसवर हा ट्रेड घेतला. इथे फक्त माइंडसेट माझा एवढाच होता की माझा आधी जो आहे तो 9%चा स्टॉप लॉस गेला आहे, तो कव्हर झाला पाहिजे आणि मी प्रॉफिटमध्ये निघालो पाहिजे. एंड ऑफ द डे मी ग्रीनमध्येच निघालो पाहिजे, कारण काय की ऑलमोस्ट लास्ट 7 जुलैपासून स्टॉप लॉस गेलेला नाही आहे. कंटिन्यू आपण ग्रीनमध्ये आहे आणि आज आपला स्टॉप लॉस गेलेला होता. माझं फक्त होतं की फक्त ग्रीनमध्ये पाहिजे, फक्त ₹100 पण ग्रीनमध्ये असले तरी पण मी सॅटिस्फाईड होतो. ठीक आहे, पण याने चांगली मोमेंटम दिली आहे, पूर्ण कॅप्चर मी केली आहे. प्रॉपरली तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. फक्त याच माइंडसेटने मी इथे 1:1 बघून प्रॉपरली एंट्री घेतली. एक्झॅक्टली याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. हे मी टार्गेट ठेवलं होतं. मला वाटलं की जर याचे SL उडतील, मी प्रॉपरली तुम्हाला कंटिन्यू लाईव्हमध्ये सांगत होतो. जे पण झूमवर प्रीमियम मेंबर्स आहेत सर्वांनी बघितलेलं असेल, मी कंटिन्यू तुम्हाला सांगितलं होतं की मला SL हंटिंग पाहिजे, SL हंटिंग पाहिजे, SL हंटिंग पाहिजे. कारण काय, SL हंटिंग जेव्हा होते तर मोठी कॅन्डल बनते. तर इथे मी ते बघत होतो, बट इथे वेळेने क्लोजिंग दिली. पण काय झालं की इथे एंट्री घेतल्यानंतर इथे स्टॉप लॉस लावला तर याच्यामध्ये ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. कारण काय की एकही डॉमिनेट कॅन्डल नाही आहे किंवा मग प्रॉपर फ्रॅक्टल पण आलेला नव्हता. जेव्हा हा खाली आला इथनं वर गेला, हे जेव्हा कॅन्डल्स बनल्या मग तेव्हा फर्स्ट फ्रॅक्टल जो आला तो इथे आला. मग ट्रेलिंगचा चान्स मिळाला, मी इथे ट्रेल केलं. मग कंटिन्यू स्लोली 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 याला वर घेत गेलं आणि प्रॉपरली मग जेव्हा शिफ्ट झाले फ्रॅक्टल वरच्या साईडनी, मी अजून मग टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. तर इथे ट्रेल केलं. मग त्यानंतर प्रॉपरली डॉमिनेट कॅन्डल ह्याच्यामध्ये बनतच नव्हत्या. ठीक आहे, तर प्रॉपरली मग इथे केलं. मग डॉमिनेट कॅन्डल आली हे इथे. ठीक आहे, इथे केलं, फायनली इथे केलं आणि त्यानंतर ही जी झोन होता हा झोन होता 3 PM जवळचा. आणि 3 PM वर तुम्हाला जनरली माहिती असेल की
वाईल्ड मुवमेंट करते मार्केट, तर मी अजून टाईट करायला स्टार्ट केलं. ठीक आहे, टाईट ट्रेल केलं तर 3 PM ची जी कॅन्डल आली या झोनवर मी त्याला टाईट ट्रेलिंग केली आणि जेव्हा हा रिव्हर्स झाला तर इथे माझा जो ट्रेड होता निफ्टीचा तो बुक झालेला आहे. आता तुम्ही मला इथे एंट्री का बरं घेतली, बँक निफ्टीमध्ये का बरं घेतली नाही, कारण की बँक निफ्टीचा तर स्टॉप लॉस आधी झालेला होता. तर फक्त एवढं होतं की त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं, जर मी तुम्हाला प्रॉपरली सांगतो की इथे जर तुम्ही बघाल तर ही जी कॅन्डल आहे यांनी पण हे पण 12:35 ची कॅन्डल आहे, पण ह्याने काय केलं की ही जी रेंज आहे प्रॉपर पूर्ण क्लिअर केली नव्हती. आता सेटअप इथे पण आहे, सेटअप तिकडे पण आहे, फक्त मी कन्फर्मेशन का बरं केलं की इथे यांनी क्लिअर केलेलं नव्हतं. ठीक आहे, इथे हा भरपूर वेळ थांबलेला होता आणि ह्याचं जर क्लिअर जर मी तुम्हाला सांगितलं की निफ्टीमध्ये, तर हे बघा की हे पूर्ण क्लिअर आहे. ठीक आहे, स्पेस ओपन आहे, प्लस स्ट्रेंथ बघा की प्रॉपर स्ट्रेंथ वरच्या साईडनी शिफ्ट होत आहे. याची जर बँक निफ्टीची स्ट्रेंथ जर तुम्हाला सांगितली तर याची बघा की इथले त्याचा फिरत आहे. तर याचं थोडं मला कन्फ्युजन वाटलं, म्हणून मी इथे जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. मी विचार केला की ऑलरेडी बँक निफ्टीमध्ये हा एस घेतलेला आहे, तर एक काम करू की शिफ्ट करू दुसऱ्या इंडेक्सवर, तर दुसऱ्या इंडेक्समध्ये जर आलं तर प्रॉपरली आपण करू शकतो. ठीक आहे, जर निफ्टीनी जर सेटअप दिला असता तर 100% मी बँक निफ्टीमध्येच एक्झिक्यूट केला असता. ठीक आहे, इथे एंट्री, इथे स्टॉप लॉस लावला आणि हे जेवढं पण मिळतं तेवढं बुक केलं असतं. फक्त याच्या मागे एवढंच रिझन होतं की यांनी खाली क्लोजिंग दिली आणि या निफ्टीमध्ये या कॅन्डलनी वर क्लोजिंग दिली. स्ट्रक्चर पण स्ट्रॉंग होतं, बायर पण ऍक्टिव्ह दिसत होते, प्रॉपरली क्लिअरिटी होती आणि कॅन्डल फॉर्मेशन पण निफ्टी जर तुम्ही बघितल्या तर ते स्ट्रॉंग होत्या बँक निफ्टीपेक्षा. तर त्या बेसिसनी कन्फर्मेशन मला इकडे जरा चांगलं वाटलं, म्हणून मी याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. इथे स्टॉप लॉस लावला. इथे पण टार्गेट फक्त 9%च होतं की 9% मी बुक करणार आणि प्रॉपरली एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघणार. 100 रुपये प्रॉफिट आलं तरी पण मी सॅटिस्फाईड होतो. बट प्रॉपरली काय केलं, इथे यांनी दिलेलं नव्हतं. मग ही जी कॅन्डल आली तर प्रॉपरली इथे काय झालं की कॉस्ट टू कॉस्ट ट्रेलिंग दिसत होतं या झोनवर. तर इथे मी रिलॅक्सली विचार केला की प्रॉपरली याला कॉस्ट टू कॉस्ट आपण काढू शकतो. लॉस 100% होणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे की आपला सेटअप जिथे ऍक्टिव्ह होतो त्या साईडने जर आपली एक कॅन्डल जर फॉर्म झाली तर आपण 100% त्यामध्ये प्रॉफिटच बुक करतो. तर ते सिनारो हा जो आहे तो या झोनवर या याच्यामध्ये आलेला होता. त्या बेसिसने प्रॉपरली याला मी मॅनेज केलं. आपल्या ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग, रूल अकॉर्डिंग प्रॉपरली याला मी ट्रेल केलं. इथे होता, मग इथे लावला, मग इथे लावला, असं करत करत एक्झॅक्टली 3 PM वर वाईल्ड मुवमेंट असते त्या बेसिसने इथे जे आहे ते माझं बुक झालं. तर क्लिअर मी तुम्हाला प्रॉपरली चार्टवर इथे एक्सप्लेन केलं आहे आणि ऑलरेडी तुम्हाला मी क्लिअर सांगितलं होतं की याचं जर आपण मागचं जर स्पेस बघू तर तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यावर ही जी लेवल आहे ही लाईन मार्क करून दिली होती मी ऑलरेडी. ठीक आहे, जेवढे पण लाईन मध्ये होते सर्वांना मी पुन्हा 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 सांगत होतो की एकदा फक्त याला ह्याच्या वर क्लोजिंग देऊ द्या. एकदा जर का ह्याच्या वर यांनी क्लोजिंग दिली तर हा वर जाणार, डायरेक्ट या सेलरला हा टार्गेट करणार. ठीक आहे, बघू शकता की इथे खराब कॅन्डल बनली, त्यानंतर ही जी कॅन्डल बनवली त्यानंतर एकही कॅन्डल याच्या खाली आलेली नाही आहे आणि जी स्ट्रेंथ आहे ते पण बघू शकता की किती जबरदस्त आहे. प्रॉपर वेनी आणि प्रत्येक कॅन्डल वरच्या साईडने मोमेंटम दाखवलं आणि या सेलरला टार्गेट करून जे फायनल टार्गेट जे आहे आपलं, जे इथनं रिव्हर्स झालेलं आहे ते फायनल टार्गेट जे आहे आपलं इथे कम्प्लीट केलेलं आहे. तर याच माइंडसेटने मी तुम्हाला लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं आणि जेव्हा मी लाईव्ह क्लोज केली तेव्हा पण सेम सांगितलं होतं. भरपूर जणांनी जबरदस्त वेने इथे केलं. ऑलमोस्ट इथे काही 2325 रुपयाचं काहीतरी एसएल झाले होते. त्यानंतर 6,700 रुपये बुक केलेले आहेत. अल्टिमेट लेवलनी इथे भरपूर जणांनी प्रॉफिटमध्ये बुक केलं आहे. ठीक आहे, त्याच अकॉर्डिंग मी पण त्याच पद्धतीने प्रॉफिट बुक केलं. क्लिअरिटी तुम्हाला इथे चार्टवर समजलेली असेल स्पॉटच्या. यालाच मी ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे पॉईंट वाईज आपण कशापर्यंत त्याला मॅनेज केलेलं आहे. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की इथे मी जो बाय केला होता तो केलेला होता 24,450चा कॉल. एक्झॅक्टली जी कॅन्डल आहे ती ही आहे. तर ती जी फॉर्मेशन कॅन्डल आहे ती आहे ही. तर ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. याच्या लोवर स्टॉप लॉस होता. त्यानंतर ट्रेलिंग करत फर्स्ट ट्रेलिंग इथे आलेली होती. प्रॉपर सिक्युअर प्लेसवर होती. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की इथे मी प्रॉपर सिक्युअर प्लेसवर आलेलो होतो. लॉस हा होणारच नव्हता. त्या वेळेस प्रॉपरली हा वर गेला. त्यानंतर इथे, मग इथे, मग इथे आणि या झोनवर या इथे बुक झालेला आहे. प्रीमियम कोणता? 24,450चा कॉल. तुम्हाला माहिती आहे की आपली जी सिरीज सुरू आहे ते प्युअर ऑप्शन बाईंगची सिरीज सुरू आहे. जे तुमच्यासोबत मी ट्रेड घेतो, जे प्रॉपरली तुम्हाला सांगतो, एक्झॅक्टली त्या अकाउंटमध्ये आपण फक्त आणि फक्त ऑप्शन बाईंगच करतो. तर दोन्ही पण ट्रेड जे आपण घेतलेले आहे बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही पण आपण ऑप्शन बाईंगचेच घेतलेले आहे. ठीक आहे, तर क्लिअरली दोन्ही ट्रेड तुम्हाला इथे प्रॉपरली समजलेले असतील निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे, प्रॉपरली याला मी एक्सप्लेन करून सांगतो पर्सेंट वाईज. तर प्रॉपरली आपण जर इथे बघू तर या कॅन्डलचा लो आपला स्टॉप लॉस होता, तर एक्झॅक्टली इथे येतोय 8%चा स्टॉप लॉस आणि एक्झॅक्ट यांनी मोमेंटम केलेली आहे ती केलेली आहे इकडे 57%ची. पण 57% आपलं बुक झालं का? तर 57% आपलं बुक झालेलं नाही आहे, कारण की आपण पूर्ण एकदम बॉटमवर एंट्री आणि टॉपवर एक्झिट करू शकत नाही. तर रूल आपला जो आहे तो या झोनवर आपला बुक झालेला आहे. तर 50%च्या वर जर मोमेंटम दिले तर तुम्हाला माहिती आहे की आपला जो सेटअप आहे तो आज पण जॅकपॉट परफॉर्म केला आहे आणि अल्टिमेट लेवलवर टार्गेट देऊन झालेला आहे. आपण पण एंड ऑफ द डे आज प्रॉफिटमध्येच निघालो. एक्झॅक्टली जर आपण या कॅन्डलच्या लोवर जर आपण लावलं तर इथे तुम्ही बघू शकता की 47-48% जवळपास आपण इथे बुक केलेला आहे प्रॉफिट. ओके, तर क्लिअरली ह्यामधून जर तुम्ही 9% जर मायनस केलं तर तुम्हाला क्लिअरली दिसून येईल की आपण इथे जॅकपॉट बुक केलेला आहे ऑलमोस्ट 38-39%च्या जवळपास.
ठीक आहे. तर हा पण आज आपण जॅकपॉटच बुक केला आहे. आजचा पण आपला दिवस ग्रीनमध्येच क्लोज झाला आहे, म्हणजे की टोटल 22 दिवस झाले आहेत आपण कंटिन्यू ग्रीनमध्येच क्लोज करतो आहे. 7 तारखेपासून एकही स्टॉप लॉस गेलेला नाही आहे. हो, 100% आपण ट्राय करणार की आपले कंटिन्यू हा पण महिना ग्रीनमध्येच राहिला पाहिजे. जोपर्यंत सेटअप येणार नाही तोपर्यंत आपण ट्रेड करणार नाही. हेच कंटिन्यू आपण करू. आधी आपण टार्गेट ठेवलं होतं की 100 दिवस 100 ही दिवस आपले ग्रीनमध्ये निघाले पाहिजे, म्हणजे की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्येच निघालो पाहिजे. आता आपण जरा कमी टार्गेट घेऊ, म्हणजे की आधी मी टार्गेट ठेवतो आता 50 दिवसाचं, की 50 दिवस आपले कन्सिस्टंट कंटिन्यू ग्रीनमध्ये निघाले पाहिजे. ओके, मग त्यानंतर समोर जेवढं जाईल त्यानंतर आपण नेक्स्ट टार्गेट 100चं ठेवू शकतो. पण आधी आपण 50चं आपण कंप्लीट होतं की नाही ते आपण चेक करू, कारण की आपण आधी जे चॅलेंज चालू होतं डायरेक्ट 100 दिवसाचं होतं. तर भरपूर जण त्यामध्ये जरा पॅनिक झाले होते. तर प्रॉपरली हे जे आहे हे प्रॉपरली आपण अचीव्ह करू शकतो. आता कंटिन्यू 22 दिवस झाले आहेत, आपण कंटिन्यू प्रॉफिटमध्ये आहे. ठीक आहे. आणि तसंही समजा आज गेला असता स्टॉप लॉस, तर तुम्हाला माहिती आहे की एक स्टॉप लॉस गेल्यानंतर 10-15 दिवस आपण कंटिन्यू प्रॉफिटमध्ये असतो, कारण की सायकोलॉजी आपण एकदम मेंटेन करून स्टेबल करून काम करतो. तर इथे पण आज आपण प्रॉफिटमध्येच क्लोज केला आहे. एक्झॅक्टली आपण आधी 9%चा स्टॉप लॉस दिला आणि त्यानंतर आता इथे ऑलमोस्ट 47%च्या जवळपास आपण इथे प्रॉफिट बुक केलेलं आहे. ओके, तर क्लॅरिटी तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही इंडेक्सची आणि त्यावरचे जे ऑप्शन चार्ट आहे त्यावर पण क्लिअर झालेलं असेल. तर आपलं जे चॅलेंज आहे ते कंटिन्यू ऑप्शन बाईंगचं असं सुरू आहे. ठीक आहे. आणि भरपूर जणांचे मी स्क्रीनशॉट बघितले, त्यांचा पण सेम ट्रेड होता. सर्वांना रिप्लाय गेलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. भरपूर जणांचे मी पर्सनली पण स्क्रीनशॉट बघितले, कारण काय की मला बघायचं होतं एक्झॅक्टली पहिल्या याच्यात तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर तुम्ही कशापर्यंत त्याला मॅनेज करता. तर प्रॉपरली मी पण जे चेक केले, सपोर्ट टीमने पण तुम्हाला आन्सर दिलेला आहे 100%. तर ऑलमोस्ट भरपूर जण सगळे जे आहेत ते प्रॉफिटमध्ये क्लोज केलेलं आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर झालं. यालाच मी पुन्हा तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली तिथे आपण कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केलेला आहे. तर इथे ऑर्डर बुक मी लावून घेतलेला आहे. तुम्हाला इथे दिसत असेल की पहिला जो ट्रेड आहे आपला बँक निफ्टीचा, तो इथे आपण एक्झिक्यूट केलेला आहे 9:35 जवळपास. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की इथे बँक निफ्टीचा आपण 55,100चा कॉल बाय केलेला, तो आपला बाय झालेला होता 724 मध्ये. त्यानंतर याचा जो स्टॉप लॉस आहे लगेच जो आपला 2-4 कॅन्डलमध्ये हिट झाला, जो की झालेला होता 9:48 55,100चा कॉल, तो आपला बुक झालेला होता 657 मध्ये. प्रॉपरली इथे आपण फर्स्ट जो आहे तो एसएल बुक केला ऑलमोस्ट 9%चा. ओके, त्यानंतर आपला जो सेकंड ट्रेड होता जो की आपला अपसाइडनीच होता, प्रॉपर त्या डायरेक्शनमध्येच आपण एक्झिक्यूट केला होता. प्रॉपरली मी तुम्हाला सांगितलं पण होतं. तर तो आपला सेकंड ट्रेड जो आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे निफ्टीचा 12:40 जवळपास. एक्झॅक्टली निफ्टीचा मी तिथे करंट एक्सपायरीचा 24,450चा कॉल बाय केलेला, तो आपला झालेला होता 129 मध्ये. त्यानंतर ट्रेल करत करत प्रॉपरली याला आपण टॉपवरच बुक केला आहे एक्झॅक्टली 3 वाजता जवळपास. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की हा जो आपला बुक झालेला आहे ट्रेलिंग प्रॉफिटमध्ये, जो आपला बुक झालेला आहे 3:13 24,450चा कॉल, एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता की 188 मध्ये. तर प्रॉपरली या दोन्ही ट्रेडमध्ये तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून पण दाखवलं होतं की 9%चा जो आहे तो आपला एसएल गेला होता आणि आपण याच्यामध्ये ऑलमोस्ट 47% जे आहे ते आपण इथे प्रॉफिट बुक केलेलं आहे. ओके, तर ह्यामध्ये मायनस जर तुम्ही करता तर प्रॉपरली 37-38% जवळपास आपण जे आहे ते इथे आला आपण प्रॉफिट बुक केलं आहे. एंड ऑफ द डे आज पण आपण प्रॉफिटमध्येच आहे आणि हे जे प्रॉफिट आहे असंच आपल्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आपण कंटिन्यू करत राहणार आहे. जेवढी पण क्लॅरिटी आहे ऑलरेडी जेवढे पण लाईव्ह मध्ये माझ्यासोबत बसतात 9 ते 11 त्यांना पूर्ण क्लिअर झालेलं असेल की काय सायकॉलॉजी होती, काय आपला सेटअप आहे, कशापर्यंत त्याला आपण मॅनेज केलं, कशापर्यंत आपण त्याला आज पण प्रॉफिटमध्येच बुक केलेलं आहे. ज्यांचे पण डाऊट होते त्यांना पण प्रॉपरली व्हॉट्सअपवर रिप्लाय गेलेले आहे. तर प्रॉपरली इथे तुम्हाला निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल आणि प्रत्येक क्वेरी जी आहे तुमची इथे सॉल्व्ह झाली असेल. अजून पण काय क्वेरी असेल, काय प्रश्न असतील तर डायरेक्टली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं सांगू शकता, विचारू शकता. तिथे 100% जे आहे ते सपोर्ट टीम आन्सर देऊन देईल. तर आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.